आता आम्ही पोहोचलोय मोरब्याला. हे बघा काकाची ड्रेसिंग आहे. शूज बघा शूज असे दोन तीन वर्ष झाली. 3 वर्ष झाली लग्नाला. हॅलो गाईज, जय महाराष्ट्र. तर आज आहे आमच्या गाण्यात शूट करायचे, फोटोशूट त्याच्या आणि त्याच्या बायकोचं आणि आमच्या वहिनीचं. तर त्यासाठी आले आम्ही मोरब्याला. गाणं मागून येतोय. आता शूट करायचं आहे एकदम पद्धतशीरमध्ये. त्याला तो बोलतो का गॅरंटी नव्हती, बोलतो मला का तुम्ही याल म्हणून. तुम्ही आलो नुसते ठेवला आलो, अजून खायला नाही घातलं त्याने आम्हाला. आता ते बघू काहीतरी घेतो त्याच्याकडनं खायला. बघूया आता कसं. रेल्वेचं काम चालू आहे. खूप मजा होती. कर्जत पनवेल ना, कर्जत पनवेल काम चालू आहे. इकडं आता पर्यायी मार्ग काढलाय. जाताना बहुतेक आम्ही बोरगाववरनं जाऊ. इथलाच तर जायचं. जाताना आता इकडनंच जाऊ. हे बघू शकता तुम्ही. तर तुम्ही हे काम बघू शकता. खूप असं वेगाने काम चालू आहे. आणि तिकडं ऑलरेडी तुम्ही बघता बघू शकता. पोखरलाय बघता. आता आम्ही पोचलोय मोरब्याला. हे बघा कसे कशी ड्रेसिंग आहे. शूज बघा शूज 80,000 के शूज 80,000 के. चष्मा बघा चष्मा. माझ्या इज्जतीची लावतात. तिकडं वहिनी ह्या कशा प्रॉपर आल्यात. आणि हा बघा कामगार. लग्न झालं 2-3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली लग्नाला. आणि आता प्री वेडिंग शूट करायला आलाय. आता तू कुठलं शूट करायला पाहिजे ते तूच ठरव. इकडे मोरब्याचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. आता आलोय आम्ही. निळं पाणी आणि आज सिद्धू मोरे शूट घेताना सगळं दाखवणार सिद्धू मोरे. तर गाईस तुम्ही बघू शकता. बघा इथं कोल्हे आहेत. 3 कोल्हे आहेत. आता या माणसांना खातात वाटतं ते. बघा गाईस पांढरा कोल्हा बघू शकता तुम्ही. पाळीव आहेत वाटतं. पाळीव आहेत. इथे शूट चाललेलं आहे. तुझी एकट्याची व्हिडिओ बनवल ना तो. एकट्याची मला घ्यायला एकट्याची म्हणून रीलला टाकायला होईल ना. मला नाही पण दोघांनी मग आता मी काय करू. हा वाला इकडं कोणता. हा तुम्ही इकडे फिरत त्याच्याकडे. आता इथे आठवलं तो आज तिकडे त्याच्या टाका का तो आता काही दे आताच खूप व्हिडिओ काढल्या, शूट केलाय खूप. आमच्या दोघांचा काढला का असं तरी अजून याचं पुरं नाही होते. असा काढणं तसा काढ करतोय. सिद्धांत काय नाटक आहेत. नाटक म्हणजे त्याने आता खायला नाही घातलं ना. ते एक फोटो देणार नाही मी त्याला. बरोबर आहे. बरोबर आहे. काय होतंय का नाही यांचं. काय रे होतंय का नाही यांचं. तू कशाला पाण्या मेहनत जाते. काय क्लायंट साठी मला जायला लागतं. क्लायंटच्या एडिंग करावं लागतं. हे सांग ना पोच काय. आता असं आहे का उडवा ना. असं उडवा ना. वॉटरप्रूफ आहे बघ. आम्हीच दिलाय तो शर्ट. गाई तो अरे नाही टाकलंच नाही तू. नाही टाकला का. कॉपीराइट आली. तुम्ही जोरदार करतो. नाही अरे इकडं
अहो जवळ घ्या ना बघ बहिणी तुमच्या जवळ. हा बरोबर. कचाकच फोटो काढत सुटलाय. एक क्लिक न क्लिक महत्वाचं आहे बघ. अरे सांगता येत नाही का थांबा म्हणून. काय तर काय इथे बघा जास्त चप्पल झिजायला नको म्हणून एक्स्ट्रा प्रोटेक्शन लावले. बघू शकता. याने काय होणार, याने तुमची चप्पल जास्त झिजली नाही जाणार. यांचा अजून शूटच चाललाय. किती 2 तास झाले ना रे? 2 तास झाले ना? प्लस खायला पेट्रोल पेट्रोल नाही ती आठवण झाली. पेट्रोल पण बरोबर आहे. चल सगळं करू आपण, टेन्शन नको घेऊ. पहिले शूट ना. आता आम्ही चाललोय खायला. गणेश दादा आम्हाला खायला नेते. काय कस्टमरचे रिव्ह्यू नाही का विचार, फीडबॅक काय? फीडबॅक का? फीडबॅक नको, आमची इज्जत जाईल. काय वाटतं तुम्हाला? आता झालंय शूट, कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? छान वाटलं. हा छान वाटलं. तुम्हाला? तुम्हाला हे वरून तुला मला जरा थोडं फोटोग्राफर बद्दल जो जे मोरे क्लायंटशी त्यांचं व्यवस्थित कम्युनिकेशन. क्लायंट असे पाहिजेत त्या, म्हणजे त्या जे क्लायंट लागतात त्याचे हे करायला. एकदम ऑर्गन माणूस येतो, एकदम म्हणजे ऍटिट्यूड आहे त्याला. हा ऍटिट्यूड असला पाहिजे काही. ऍटिट्यूड आहे पण क्लायंट ती कला फक्त माझ्याकडे फोटो काढण्याची. सोडलं माझं प्रोफेशन आहे फोटो. प्रोफेशन नाही नव्हतं, एक संबंध खातीर तो आलेला आहे. हा बिना ह्याच्यात काय न काय घेता त्याला बोललो मी नाश्ता कर वगैरे, पण तो बोलला नको दादा काय नको. असं काय नाहीये. आता दाखवतो पुढं त्याला नेतोय खायला ना. एक फोटो त्याला मी पाठवणार नाही आणि एक पण व्हिडिओ याच फोन मधला शूट केले ती पण मी पाठवणार नाहीये. पहिले तुम्ही आम्हाला खायला घालायचं आहे. तर मी जेवलो नाही माहितीये का? माहिती तू चहा ते आल्यापासून 20वी बार रे मी जेवलो नाही. मी चहा घेऊन आलोय फक्त. तर चला काही बघूया आता. गणेश पालकर उर्फ म्हाडा कॉलनीचा चॉकलेट बॉय तो खायला काय घालतोय बघू. तर आणलं आम्हाला याने. नाही मला पावभाजी आणलं का नाही रे? बोलल्याप्रमाणे आणलंय ना. नाही बोलल्याप्रमाणे पण बघू काय खायला घालत. हा. त्याच्यावर मेन आहे काय? पावभाजी काय येतोय? मी मागवले कोल्ड कॉफी. आई शपथ योरापार पैसे काढायला लागले. आणि सिद्धांतनी मागवले काय मागवलंय? पावभाजी सँडविच बोलत होतं. आणि गणेश शेटचं संपलंय. तर सांगितल्याप्रमाणे दिलंय गणेश शेटनी. आता ही काय व्हिडिओ वगैरे काढल्याची पार्टी आणि व्हिडिओ वगैरे एडिट करून झाल्यानंतरची पार्टी वेगळी आहे. ते पण आहे ना लक्षात? साधी चायनीज समोसा दे बाकी काय नको. फॅमिली ब्लॉग आहे का कसा? नाही तसं बोलायला नाही. मम्मी काहीच काय बोलत नाहीये. आम्ही म्यूट करू शकतो दिल्या तरी, पण चायनीज समोसा झालाच पाहिजे व्हिडिओ दिल्यानंतर. जेवढं तुमची प्रोफेशन होतं त्याप्रमाणे तुम्हाला खूप भेटलेलं आहे. आता आपले इज्जत काढूया. हा ना. अरे कोणता असा फोटोग्राफर आहे तो ब्लॉग पण तुम्हाला घेतोय. उद्या पेपर झाला तर तू पण होशील. बरोबर आहे मग. तर बघितलं तुम्ही आता आजचा ब्लॉग. एडिट केल्यावर व्हिडिओ पण दाखवेल मी तुम्हाला कशी करतो एडिट की. तर बस भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि गणेश पालकरला शॉर्टआउट द्या कमेंट मध्ये. फक्त गणेश पालकरच दिसलं पाहिजे. स्पॅम